लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्र राज्यातील 5 मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झाले. दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 44.12% मतदान झाले होते. 5 मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत 54.85% मतदान झाले. पूर्व विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर या 5 मतदारसंघात पहिल्या टप्प्याअंतर्गत मतदान झाले. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या लांब लचक रांगा लागल्या होत्या. मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नक्षलग्रस्त भागात पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती. या पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेत्यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. नक्षलग्रस्त आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया दुपारी 3 वाजता संपली. जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. सध्याचा उन्हाचा वाढता पारा पाहता मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. गडचिरोली प्रशासनाने निवडक नवमतदार, वृद्ध व दिव्यांग मतदारांची रथावरून वाजत गाजत मिरवणूक काढून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवले होते. पोलिसांनी या कामी मतदारांना मदत केली. दुपारी 3 वाजेपर्यंत मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे: रामटेक 40.10%, नागपूर 38.43%, तर भंडारा गोंदियामध्ये 45.88%, गडचिरोली चिमूर 55.79%, तर चंद्रपूरमध्ये 43.48% मतदान झाले होते. कोणाची कोणाविरुद्ध लढत आहे पाहूयात. नागपूर मतदारसंघ महायुतीचे नितीन गडकरी विरुद्ध महाविकास आघाडीचे विकास ठाकरे होते. तर रामटेक मतदारसंघामध्ये महायुतीकडून राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीकडून श्यामकुमार बर्वे होते. चंद्रपूर मतदारसंघात महायुतीचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध महाविकास आघाडीच्या प्रतिमा धानोरकर होत्या. तर भंडारा गोंदिया मतदारसंघात महायुतीचे सुनील मेंढे विरुद्ध महाविकास आघाडीचे डॉक्टर प्रशांत पडोळे होते. गडचिरोली चिमूर मतदारसंघात महायुतीचे अशोक नेते विरुद्ध महाविकास आघाडीचे नामदेव किरसान अशी लढत झाली. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नागपूर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.